Vijay Devki. I am 8th class student. My school name is Bhagavita Bhaskar High School, Bhandara. My name is Shruti Sharlade. I study in 9th standard. My name is Vijay Prakash Jhunge. I study in 9th standard. My name is Shrikant Kushalvedi. My name is Sangat Dharmendra Mishra. Our project's name Soil Moisture Project. प्रकल्पात सामान्य माती दिन ओळखण्यासाठी मातीमध्ये प्रोब घातला जातो. आनंदी किंवा दुःखी चेहरा दर्शवण्याचा आनंदी किंवा दुःखी चेहरा यासारख्या कृतीला चालना दिली जाते. घटक पहिला आर्डिनो बोर्ड, LED मॅट्रिक्स, सॉइल मॉइश्चर सेन्सर मॉड्यूल, जम्पर वायर. प्रोसिजर LED मॅट्रिक्सवरील 5 पिन असतात. LED मॅट्रिक्सवरील पिन VCC युनो बोर्डवरील 5Vला जोडा. LED मॅट्रिक्सवरील पिन GND ही युनो बोर्डवरील GNDला जोडा. LED मॅट्रिक्सवरील पिन DRN ही युनो बोर्डवरील डिजिटल पिन PWM मधील पिन 11ला जोडा. LED मॅट्रिक्सवरील पिन CS ही युनो बोर्डवरील डिजिटल PWM मधील पिन 10ला जोडा. LED मॅट्रिक्सवरील पिन CLK हे युनो बोर्डवरील डिजिटल पिन PWM मधील पिन 13ला जोडा. सॉइल मॉइश्चर सेन्सरमध्ये डावीकडे 4 पिन असतात. सॉइल मॉइश्चर सेन्सरमध्ये मॉड्यूल A0 ही युनो बोर्डवरील ॲनालॉग A0ला जोडा. सॉइल मॉइश्चर सेन्सरमध्ये GND ही युनो बोर्डवरील GNDला जोडा. सॉइल मॉइश्चर सेन्सर मॉड्यूलमधील VCC ही युनो बोर्डवरील 3.3Vला जोडा. त्यानंतर सेन्सरचे काही कार्य आहेत. सेन्सरला 2 प्रोब असतात जे मातीच्या आत घातले असतात. हे प्रोब मातीमधील प्रतिकार मोजतात आणि मातीमध्ये उपस्थित पाणी किती आहे आणि वीज प्रवाहित करण्यात ते सुलभ ठरतात. सेन्सर मॉडेल हे प्रतिकार मोजतात आणि त्यांचे आर्द्रतात भाषांत रूपांतर करतात. जसे की जर आपण आर्द्रता असलेल्या मातीमध्ये जर हा प्रोब टाकला तर ते आपल्याला आळंदी फेस दर्शवतात आणि जर हेच प्रोब आपण आर्द्रता नसलेल्या मातीत टाकले तर ते आपल्याला सॅड फेस दर्शवतात. आणखी याचे काही ॲप्लिकेशन्स आहेत. स्वयंचलित सेन्सर. माती खूप कोरडी झाल्यावर झाडांना आपोआप पाणी देते. घरातील किंवा बाहेरील बांधकामासाठी उपयुक्त ठरते. त्यानंतर आहे स्मार्ट शेती. कार्यक्षम सिंचन वेळापत्रकासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीवरील आर्द्रतेचे निरीक्षण करते. त्यानंतर आहे दुष्काळ किंवा पूर अंदाज. दुष्काळ किंवा पूर परिस्थितीचा अंदाज आणि चेतावणी देण्यासाठी ते आपल्याला उपयुक्त ठरते. त्यानंतर आहे नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन. जल विज्ञान आणि इतर क्षेत्रात जलस्रोतांचे व्यवस्थापन करण्यासाठी ते आपल्याला उपयुक्त ठरते. त्यानंतर आहे ठिबक सिंचन प्रणाली.